आहे. सगळ्यांना उलट सांगितलं की पुढे जा. काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. सध्या आपण एक महत्त्वाची सूचना आता ईस्टर्न फ्रीवे वरून प्रवास टाळा आणि फ्रीवे आज केवळ आंदोलकांसाठी आहे अशा सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. ईस्टर्न फ्रीवे वरून प्रवास टाळण्याचं आवाहन सध्या प्रशासनाकडून केलं जात आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी काही वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत आणि आज प्रचंड संख्येने मराठा कार्यकर्ते सध्या मुंबईत दाखल झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडे जाऊयात. अक्षय, आज ईस्टर्न फ्रीवे वरून मुंबईकरांना प्रवास करणं टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. या संदर्भात अधिक काय सांगाल? याचं कारणच असं आहे की या ईस्टर्न फ्रीवेवरून जाण्यात जो मनोज जरांगेचा ताफा जो पुण्यावरून पुढे आला, तळेगाववरून खोपोळीवरून पुढे आला, त्या रस्त्याने पुढे सायन पनवेल हायवेला ते लागले आणि सायन पनवेल हायवेवरून चेंबूरपर्यंत आले. चेंबूरवरून त्यांना थेट डायव्हर्जन देण्यात आलं ईस्टर्न फ्रीवेवर. त्यामुळे त्यांचा इतका ताफाच इतका मोठा आहे किंवा त्यांच्याबरोबर जो जनसमुदाय आहे तोच इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की तिथून पुढे फ्रीवेवरून जर वाहतूक जी जर आपण पुढे सोडली असती तर त्याच्यामुळे सगळे वाहतूक जी आहे ती अडकलेली असते. त्यामुळे आज पूर्णतः वाहतूक जी आहे ती जो पूर्व द्रुतगती महामार्ग आहे किंवा पश्चिम द्रुतगती महामार्ग आहे त्या महामार्गावर वळवण्यात आलेली आहे. ही ट्रॅफिक कुठेही ईस्टर्न फ्रीवेवर किंवा चेंबूरवरून वडाळ्यावरून पुढे जाऊ दिली जात नाही. सगळीकडे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. आणि जर आपल्याला दक्षिण मुंबईत यायचं असेल तर त्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्ग हा एकच पर्याय सध्या उपलब्ध आहे किंवा पूर्व द्रुतगती महामार्गावरून सायन कनेक्टर जो आहे चुनाभट्टी कनेक्टर तो पकडून आपण बीकेसीतून कोस्टल रोड पकडू शकतो आणि कोस्टल रोडमधून पुन्हा दक्षिण मुंबईमध्ये आपल्याला येता येणार आहे. तर अशा प्रकारचे हे सगळे डायव्हर्जन आज करण्यात आलेले आहेत आणि हा संपूर्ण रस्ता जाम आहे. हा संपूर्ण रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे कारण की मराठा आंदोलक खूप मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर आहे. या आंदोलकांची सोय जी आहे ती वाडी बंदर इथे करण्यात आलेली आहे. वाडी बंदरचं रेल्वेचं यार्ड आहे, त्या ठिकाणी मोकळी जागा होती. तर या सगळ्या मराठा आंदोलकांना काल रात्री जे आलेले होते त्यांना इथेच थांबवण्यात आलेलं होतं. त्यामुळे हे सगळे मराठा आंदोलक आता त्या वाडी बंदरवरून चालत पीडब्ल्यू रोड. अक्षय, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. आताची महत्वाची हीच बातमी आहे की ईस्टर्न फ्रीवे वरून प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय आणि आझाद मैदानावर टप्प्याटप्प्यानं हे आता 5,000 आंदोलक येणार आहेत. आत्ताचे 5,000 आंदोलक हे थोड्या वेळाने बाहेर पडतील आणि नवे 5,000 आंदोलक मैदानात सोडले जाणार आहेत. तर त्यामुळे हे महत्त्वाचे एक अपडेट आहे कारण